काल आपण आयुर्वेदाच्या ज्ञानविश्वात प्रवेश केला, पण कोणत्याही प्रवासाची खरी सुरुवात होते ती त्याची ओळख समजून घेतल्यावर. म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत आयुर्वेद म्हणजे नेमकं काय, आणि त्याचं उत्तर शोधण्यासाठी आपण थेट जाऊया आयुर्वेदाच्या मूल ग्रंथांमध्ये. आयुर्वेद हा शब्द आपण अनेकदा ऐकतो, पण आयुर्वेद स्वतःची ओळख कशी करून देतो हे तुम्हाला माहीत आहे का? चला तर उत्तर शोधूया थेट चरकसंहितेमध्ये. चरकसंहिता सांगते, हिताहितम सुखम दुःखम आयुस्तस्य हिताहितम मानं च तच्च यत्रोक्तम आयुर्वेदस्य उच्यते. चरकसंहितेनुसार जे शास्त्र आयुष्याचे हित, अहित, सुख आणि दुःख तसेच आरोग्यपूर्ण जीवनाचे तत्त्व समजावून सांगते त्याला आयुर्वेद म्हणतात. हा केवळ रोगांवर उपचार करणारा विषय नाही, तर तो जीवन कसं जगावं, आरोग्य कसं जपावं, संतुलन कसं राखावं याचं शास्त्र आहे. हे झालं ग्रंथोक्त. पण आपल्या दैनंदिन आयुष्यात आयुर्वेद कसा समजून घ्यायचा? समजा 2 व्यक्ती एकच अन्न खातात. एकाला ते सहज पचन होतं तर दुसऱ्याला त्याचा त्रास होतो. कोणी रात्री उशिरापर्यंत जागूनही फ्रेश फील करतं, तर कुणाला दुसऱ्या दिवशी अत्यंत थकवा जाणवतो. असं का बरं होतं? कारण प्रत्येक व्यक्तीची प्रकृती, शरीररचना, गरजा वेगळ्या असतात. याच वैयक्तिकतेला समजून घेऊन आपल्या शरीराशी सुसंगत आहारविहार निवडण्याचं शास्त्र म्हणजे आयुर्वेद आहे. म्हणूनच आयुर्वेद फक्त रोगांबद्दल नाही, तर तुमच्या शरीराला समजून घेण्याबद्दल आहे. आयुर्वेद म्हणजे फक्त आजारावर उपचार नाही, तर आयुर्वेद म्हणजे आरोग्य टिकवण्याची कला आहे, जीवन समजून घेण्याचं शास्त्र आहे. औषध आयुर्वेदाचा एक भाग आहे नक्कीच, पण आयुर्वेदाचा विषय आपलं संपूर्ण जीवन आहे. आयुर्वेद तुम्हाला किती वर्ष जगायचं फक्त एवढंच सांगत नाही, तर ती वर्ष किती आनंदात आणि कशी जगायची आहेत हे शिकवतो. म्हणूनच आयुर्वेद हा फक्त उपचारांचा वेद नाही, तर तो जीवनाचा वेद आहे.